नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अमेरिका इराण युद्ध सुरूच असल्याने आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे. ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपाला या अफवेने वाहन चालक पंपाकडे धाव घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्याही मोठ्या रांगा लागत असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावरती परिणाम झाला आहे. ठाण्याला देखील फटका बसला आहे. गुरुवार शुक्रवार ही शहरातील पंपावरती इंधन भरून घेण्याकरिता वाहन चालकाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्याकरिता पंपाकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरिता पंपाकडे मोर्चा वळवला. रांगा रस्त्यांपर्यंत गेल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली. 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये 2 पंप जवळजवळ असल्याने या दोन्ही पंपावरती वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र पेट्रोल मुबलक मिळत असल्याने काही वेळाने शहरातील रांगा कमी झाल्या, तर चारचाकी वाहनांची संख्या मात्र कमी होताना दिसत नव्हती. नमस्कार, मी अभय गोकाणी, व्यवस्थापक गणेश ऑटोमोबाईल और बाबूभाई पेट्रोल पंपचा मालक. मी एक विनंती करतो लोकांना तुमच्या मीडियामार्फत की तुम्ही पॅनिक होऊ नका. घाबरून स्वतःच्या गाड्यामध्ये का कॅनमध्ये का कसं बाटल्यामध्ये का करू पण पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही घेऊ नका. भरपूर स्टॉक आहे आणि रोज प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय चालू आहे. भारत पेट्रोलियमचा पंप असो की HP चा पंप असो की इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असतो, तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे रोजची तेवढंच तुम्ही माल घ्या. पण टाक्या फुल करून घाबरून लाईन नका वागू आणि तुमच्या वेळ वाया नका घालू लाईनीमध्ये. अजूनपर्यंत जेव्हापासून 28 फेब्रुवारी 2026 पासून वॉर सुरू झाला आहे तेव्हापासून आज 27 तारीख आहे. 27 तारखेपर्यंत आमचा पंप ड्राय झाला नाही आहे. रोज कंपनीकडनं माल येतो, सप्लाय होता. म्हणून आणखी मी तुम्हाला लोकांना सर्वांना पब्लिकना तुमच्या माध्यम थ्रू विनंती करतो की कोणी पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती रश करू नका, लाईन लावू नका. पेट्रोल मिळतील, सगळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतील. आणि तुमच्या समोर आता टँकर खाली होते, तुम्ही ते पण बघून घ्या. टँकर पण त्याच्या पण तुम्ही बघून शूटिंग करून घ्या. टँकर पण खाली होतं तिकडे. आता हे टँकर खाली करून जाणार परत आणि तिकडनं परत दुसरी टँकर भरून येणार. दुसरं एक विनंती आहे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आपल्या गाडीपुरती की तुमच्या कामापुरती तेवढाच पेट्रोल किंवा डिझेलची तुम्ही खरेदी करा. जास्त तुम्ही गाडी भरू नका. तुम्हाला पेट्रोल आज पण मिळेल, उद्या पण मिळेल आणि परवा पण मिळतील. थँक्यू. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावरती ठाण्यातील जांभळी नाका येथे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. रामनवमीचे औचित्य साधून माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात किरण वेले प्रस्तुत उधळू रंगस्वरांचे या कार्यक्रमाने ठाणेकरांची मनं जिंकली. मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्यविष्कारमय सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या सोहळ्याला देवीचा गोंधळ, जागरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारी गीते, लावणी, कोळी गीते, शेतकरी गीते, जय मल्हार अशा विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे नृत्यनाटिकेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. उत्सवाच्या 8व्या दिवशी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग राजन विचारे यांच्या हस्ते पूर्णाहुतीने संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या उत्सवाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. त्यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर कृष्णा पाटील यांसह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, RTOच्या हेमांगिनी पाटील, पोलीस अधीक्षक स्वामी यांनी आपल्या पत्नीसह पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या पत्नी यांनी देखील देवीचं दर्शन घेतलं.
पोर्तुगीजांच्या क्रूरसत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला म्हणजेच आत्ताचे ठाणे कारागृह मुक्त केले. या घटनेस 289 वर्ष पूर्ण झाली आहेत. ठाण्याचा हा ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे 27 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे उपस्थित होते. यावेळी श्री केळकर यांनी म्हटलंय की ठाण्यात पोर्तुगीजांनी अनववित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबले. 27 मार्च 1737 रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून हा किल्ला मुक्त केलाय. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या किल्ल्यात डांबले, अनेकांना फाशी दिली. त्यामुळे हा केवळ किल्ला किंवा आत्ताचे कारागृह नसून तो ठाण्याच्या ज्वाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचं काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवंय. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा करत आहोत. कारागृहात स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांचे स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचं काम हाती घेतलं असल्याचंही माहिती केळकर यांनी दिली आहे. श्रमिक भाऊ हे महाराष्ट्राचे दुर्गरत्न असून राज्य सरकारने दुर्गरत्न पुरस्कार जाहीर केला आहे आणि त्यांना तो मिळेलच असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला आहे. आज या ठिकाणी गेली 12 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी लोकांना त्रास दिला, प्रत्येक ठाण्यातल्या घरातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी डांबून ठेवलं, तो किल्ला जो आहे तो मुक्त केला पाहिजे. आणि तो हा दिवस आहे 27 मार्च 1737. आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. आणि ठाणे परिसरातलं पूर्वीचं ठाणं हे पूर्ण परिसर यामध्ये अंतर्भूत होतं आणि त्यांना निश्चितपणे ही आनंददायी अशी गोष्ट आहे. आज जरी त्याचा जेलमध्ये रूपांतर झालेलं असलं तरी या जुन्या खुणा ज्या आहेत त्या जपण्याचं काम आम्ही करतोय. या जेलच्या आतमध्ये देखील एक ठाणे मुक्ती दिनाचं आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलं क्रांतिकारकांनी त्याचं देखील स्मारकाचं काम सुरू आहे आणि ते देखील लोकांच्याकरता पुढच्या काळामध्ये खुलं राहील. परंतु याचा उद्देशच हा आहे की आपला इतिहास जो आहे, या जुन्या ज्या आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याची जपणूक केली पाहिजे आणि ती जपणूक करण्याचा हा दिवस आहे. हा संकल्प या माध्यमातून प्रत्येक आमच्या इथल्या तरुणांनी केला पाहिजे अशा प्रकारचं याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि त्यामुळे आज हा मुक्ती दिन जो आहे तो आम्ही साजरा करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने 3 स्टार दिले आहेत. या स्टारशी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी खिल्ली उडवली आहे. शर्टवर स्टार चिटकवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेमध्ये प्रवेश केलाय. ठाणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरव राव यांनी सादर केलं असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतुक करून एका एजन्सीने 3 स्टार मानांकन दिलं आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडवली आहे. छातीवर 3 तारे आणि बॅगला 3 तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेश करते झाले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना शानू पठाण यांनी घनकचरा विभागाचे कौतुक व्हावे हा एक विनोदच आहे. कारण ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल, पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागामध्ये कचरा वाहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहेत. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिलं असेल ती दुर्बीण आम्हालाही द्या अशी टीका केली आहे. दरम्यान 62 कोटींच्या ग्रीन कर्ज रोख्यानंतर घनकचरा 5 स्टार होणार का असा सवालही उपस्थित केला आहे. ये आरोप किए हैं, किस तरह से आरोप है आपने? किस सर, नहीं, मैं आरोप नहीं कर रहा हूँ. शर्ट पे जो 3 स्टार आरोप मैं नहीं कर रहा हूँ. घन कचरा विभाग ने एक मजाक करके सर्वे करके थाने महानगर पालिका को 3 स्टार दिया है. मैं नहीं कर रहा हूँ. ये बुक के अंदर किताब में लिखा है बजट की. मैंने 3 स्टार लगाया, ये 3 स्टार है. थाने महानगर पालिका को जब 3 स्टार की रेटिंग दी जा रही है, जो एजेंसी सर्वे करके ये रेटिंग दी है, मेरा उसमें सवाल है, क्या वो मुमरा और दीवा प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति ने नहीं की? हमारे पास ट्रांसफर स्टेशन नहीं है. ये रोड पे मुख्य कचरा रहता है कई दिन. ये आज की लाइफ जियोटेक की फोटो भी है मेरे पास. इस मार्केट किस तरह से परिस्थिति और बैग में ट्रांसफर स्टेशन नहीं है हमारे पास. मुख्य रस्तों प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति में डालता है. ओएसएस रोड, छोटा शंकर मंदिर, मुख्य रस्ते, दीवा प्रभाग समिति के मुख्य रस्ते पे खड़ी गांव के, तो किस रेटिंग से दिया गया? वो जो एजेंसी थी वो दीवा प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति में गई है. और हिसाब से इस बजट की बुक में 62 करोड़ ग्रीन बॉन्ड के नाम पे हम लोग कर्जा ले रहे हैं. तो लेते टाइम तो बहुत अच्छा लग रहा है, लेकिन वो कर्जे का ब्याज और कर्जे का थाने कर्जे में अगर सेटिंग करे तो कर्जा लेने के बाद जो हालत है हमारी वो 5 स्टार हो जाएगी. कितनी? अगले साल हम लोग 5 स्टार लेके आएंगे. एक तरफ हमारे डेप्यूटी चीफ मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे सर कोटी रुपये, करोड़ रुपये थाने करना देतात, आणि तुम्ही एक तरफ ग्रीन बॉन्ड नावावर कर्ज घेतात. समजला नहीं आम्हाला. तो एक कौन सी दूरबीन से जो एजेंसी ने सर्वे की थी वो मैं देखने आया, और खासतौर से सभागार के अंदर लेके जा रहा हूँ स्टार लगा के, ताकि सदस्यों को भी मालूम पड़े कि हमें स्टार मिला है 3 स्टार. तो दीवा प्रभाग समिति के नगर सेवक और मुमरा प्रभाग समिति के नगर सेवक की तो शिकायत ही पानी और कचरा है. तो ये रेटिंग कैसे मिली? वो दूरबीन कौन सी थी जो उनको, वो दूरबीन मुझे भी देखना है, ताकि वो दूरबीन की तरह से मैं दीवा प्रभाग समिति और मुमरा प्रभाग समिति देख सकूं. आप क्या रेटिंग दोगे ये जो पालिका कहते हैं? मैं नहीं, दिवाकर आणि मुमराकर आणि -3 स्टार देने वाला. कितने? -3 स्टार. श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सागर संगीत, सांज आरती करून रात्री देवीच्या दरबारामध्ये बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातोय. यंदा चैत्र नवरात्र उत्सवात आकर्षक सजावटीसह काल्पनिक मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. 9 दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्री अंबे मातेची प्राणप्रतिष्ठापना, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग, महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीमध्ये भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून दरवर्षीचा शिरस्ता पाळला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.